गॅस बुकिंगच्या नावाखाली बँक अकाउंट होतंय रिकामं, या चुका टाळा. एलपीजी गॅस बुकिंगच्या नावाखाली फ्रॉड होतायत. ऑनलाईन लिंक पाठवून तुम्हाला फसवले जात आहे. ऑनलाईन यूपीआयच्या माध्यमातून पैसे घेऊन तुमची फसवणूक केली जात आहे. मध्य पूर्वेकडील देशांमधील युद्धामुळे व्यापारावर परिणाम होत आहे. इंधनाची आयात होत नाहीये, त्यामुळे गॅस आणि इंधन पुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. महाराष्ट्रात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद केले आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरसाठी लांब रांगा लागल्या. सर्वजण ऑनलाईन गॅस नोंदणी करत आहेत, परंतु याचाच गैरफायदा स्कॅमर्स घेत आहेत. ऑनलाईन गॅस बुकिंगसाठी अनेक अडचणी येत आहेत. याचाच फायदा सायबर फ्रॉड करणारे लोक घेत आहेत. ते नागरिकांना गॅस बुकिंग संदर्भात खोटा मेसेज पाठवत आहेत. त्यांना खोटे कॉल, मेसेज आणि लिंकच्या माध्यमातून फसवत आहे. यासाठीच पोलिसांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एलपीजी सिलेंडरच्या नावाखाली फ्रॉड. गॅस बुकिंग हे ऑनलाईन होते, मात्र गॅसचा पुरवठा कमी असल्याने अनेक जण एकाच वेळी बुकिंग करत आहेत. याचसोबत अनेक जण वारंवार गॅस बुकिंगवर जात आहेत. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे. सायबर चोर नागरिकांच्या मुलांना मेसेज पाठवत आहेत. त्यांना एक लिंक ओपन करण्यासाठी पाठवतात. यामध्ये ते गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचा दावा करतात. त्यानंतर मेसेजमध्ये एक लिंक ओपन करण्यास सांगतात. तसेच लगेच डिलिव्हरी करतात असं सांगून लिंक ओपन करण्यास सांगतात. यामध्ये फेक वेबसाईटवर जाण्यास सांगतात. त्यानंतर तुमचे बँक डिटेल्स, ओटीपी किंवा यूपीआय वरून पेमेंट करायला सांगतात. पेमेंट केल्यानंतर वेबसाईट आपोआप बंद होते. यानंतर तुमचे पैसे देखील जातात आणि गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देखील होत नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गॅस बुकिंग करताना ही काळजी घ्या. फक्त अधिकृत गॅस एजन्सी नंबरवर विश्वास ठेवा. कोणतीही गॅस एजन्सी तुमच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवत नाही, कोणताही फॉर्म भरण्यास सांगत नाही. तुम्ही गॅस बुकिंग करताना अधिकृत वेबसाईटवरूनच करा.